नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। आज इथे मी असं कॉटन फॅब्रिक घेतलेलं आहे। तर याची लांबी जी आहे ती 42 इंच आहे आणि या कपड्याची रुंदी आहे ती 25 इंच आहे। तर इथे मी फोल्ड केलेला आहे हा कपडा 15 इंचावर 15 इंच असा फोल्ड केलेला आहे। त्यानंतर खालच्या साईडने ते 2.5 इंचावर मार्किंग करणार आहे मी। 2.5 इंच मार्किंग करून खालच्या साईडला अगदी 1/2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि अशी सरळ पट्टी कट करायची आहे आपल्याला छोटीशी। इथे असं स्क्वेअर येणार आहे जे चौकट येईल यामध्ये। तर याला आपल्याला आतल्या साईडनं एक अशी पट्टी लावून घ्यायची आहे। तर इथे मी पट्टी जोडून घेतली आहे। त्या ठिकाणी आपल्याला कट करायची आहे ती। आतल्या साईडनं आपल्याला दुमडून चारही साईडनं आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे। उन्हाळ्यात ही अशी फार उपयोगी अशी ही वस्तू आहे आपल्याला, ज्याचा स्कार्फ बनवते मी। रेडीमेड स्कार्फ आहे हा। फक्त नाडी बांधली की काम संपलं, की जास्त वेळ जाणार नाही स्कार्फ बांधायला गुंडाळायला। झटपट लावून होतो हा बांधून। गडबडीच्या वेळेस पटकन स्कार्फ बांधायला वेळ लागतो। हा स्कार्फ आपला पटकन बांधून घेता येतो, म्हणजे असं गाडीवर वगैरे बसतो त्यावेळेला स्कार्फची खूप गरज असते। धूळ मातीचा त्रास होतो, बाहेर जाताना स्कार्फची गरज असतेच असते। तो मोठाच्या मोठा स्कार्फ आपण सांभाळत जाण्यापेक्षा हा पटकन फोल्ड केलेली आहे की पटकन नाडी घेऊन बांधून घेता येतो। इझी आहे वापरायला। लहान मुलांना वगैरे साईज वाईज आपण बघून त्या पद्धतीने लहान मोठा साईज करून आपण अशाच पद्धतीने स्कार्फ लहान मुलांसाठी यूज करू शकतो। हल्ली धुळीचा खूपच त्रास होतोय, स्कार्फशिवाय बाहेर पडू शकत नाही। तसाच दुसराही बेल्ट लावून घेतला आहे मी इकडे। आता अशा पद्धतीने आपला हा स्कार्फ तयार झालेला आहे, मी बांधून दाखवलेला आहे। एवढीच साईज पाठीमागच्या साईडला पण आहे। अशाच पद्धतीने आपण राऊंडमध्ये पण शिवून घेऊ शकतो। राऊंड शिवला की आपले दंड झाकले जातात।